मराठा सेवा संघ संचलित धुळे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने रौप्य महोत्सवी स्फूर्ती सोहळा 2025 कार्यक्रम संपन्न। आज दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता धुळे शहरातील बाळकृष्ण मंगल कार्यालय या ठिकाणी आज मराठा सेवा संघ संचलित धुळे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने रौप्य महोत्सवी त्रिदश स्फूर्ती सोहळा 2025 चे आयोजन करण्यात आले। कार्यक्रम प्रसंगी या ठिकाणी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव, शिव महाराष्ट्र प्रतिष्ठान धुळेचे अध्यक्ष दादासो BS पाटील, माजी आमदार कुणाल पाटील, गंगाधर बनबरे, रवींद्र पाटील, डॉक्टर सुधीर तांबे, शिवश्री चंद्रशेखर शिखरे, हर्षवर्धनजी दहिते, संभाजी निकम, मनोज चौधरी, मंगेश शहा, SK चौधरी, बाळासाहेब बदाने, लक्ष्मीकांत शहा, CN आबा देसले, मराठा सेवा संघ संचलित धुळे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन संस्थापक अध्यक्ष CN देसले, BT देवरे, माजी मराठा सेवा संघ माजी अध्यक्ष BT देवरे आदी सर्वच मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी सदर कार्यक्रम पार पडला। तर प्रसंगी या ठिकाणी यावेळेस स्मरणिकेचे देखील प्रकाशन करण्यात आले व सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी कर्मचारी यांचा देखील या ठिकाणी सत्कार सन्मान करण्यात आला। विशेष सत्कार म्हणून MPSC मधून अन्न सुरक्षा अधिकारी राजपत्रित अधिकारी म्हणून निवड झालेले चिरंजीव जयकुमार पाटील यांचा जयकुमार पाटील, कर्करोग जीवघेण्या आजारावर PhD करणारे जितेंद्र पाटील, MBBS परीक्षेत विशेष प्रावीण्य प्राप्त केलेले डॉक्टर हर्षवर्धन शिंदे, आदर्श प्राचार्य पुरस्कार म्हणून प्राध्यापक डॉक्टर RR अहिरे पाटील, प्राचार्य BM भामरे, बोरकोंड विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमनपदी निवड झालेले चंद्रशेखर बदाने, अध्यक्षपदी निवड मराठा सेवा संघाचे संदीप पाटील, 30 वर्षापासून सहकार क्षेत्रात कार्यरत विविध सहकारी संस्थांना मार्गदर्शन व धुळे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे स्वीकृत संचालक शिवश्री संजय पाटील यांना विशेष सहकारी संस्थेचे थकबाकी वसुली कामी निवृत्ती पाटील यांचा देखील या ठिकाणी सन्मान सत्कार करण्यात आला। तर अतिशय संख्येने या ठिकाणी मराठा समाज बांधव उपस्थित होते।